राज्यातील बिबट्यांच्या हल्ल्यांची सरकारकडून गंभीर दखल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली बैठक। वनमंत्री सुद्धा राहणार उपस्थित। नाशिकमध्ये बिबट्याची दहशत कायम। सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याचा वावर असलेल्या भोसला मिलिटरी स्कूलला सुट्टी जाहीर। सीएनजीच्या तुटवड्यामुळे आज दुपारपर्यंत मुंबईकरांचे हाल। मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील 164 सीएनजी पंप सध्या बंद। घरगुती ग्राहकांना अखंडित पुरवठ्यासाठी कंपनीचं प्राधान्य। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडू नका। सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगासह राज्य सरकारला सुनावलं। न्यायालयाच्या अधिकारांची परीक्षा घेऊ नका। सर्वोच्च न्यायालयाचे खडेबोल। लाल किल्ला स्फोटाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर। शू बॉम्बर डॉक्टर उमरने बुटातील ट्रिगरनं घडवला कारमधील स्फोट। तपासात कारमधील चालकाच्या सीट जवळील बुटामध्ये सापडला धातूचा तुकडा। राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या अर्जाची आज छाननी होणार। 19 ते 21 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार, तर 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार। मुंबई महापालिकेसाठी भाजपचा नवा फॉर्म्युला। भाजप आणि शिवसेनेमध्ये काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता। भाजप नेतृत्वाच्या परवानगीनंतर फॉर्म्युलानुसार होणार उमेदवार निश्चिती। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चर्चेला सुरुवात होणार। नवीन लोकांना संधी देण्याचा प्रयत्न असेल। निवडणुकीसाठी आमचं काम सुरू। अमित ठाकरे यांचं सूचक विधान। राज्याचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार। राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडून अधिसूचना जारी। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरे आज भाजपात प्रवेश करणार। विधानसभेला हिरे यांनी दादा भुसेंना दिलं होतं कडवं आव्हान। नाशिकमध्ये राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता। कागलमध्ये मुश्रीफ घाटगेंमध्ये दिलजमाई। मुख्यमंत्री फडणवीसांच्या शिष्टाईला यश। हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगेंमधील संघर्ष संपुष्टात आला। मनसे नेते अमित ठाकरे यांनी अनावरण केलेला शिवरायांचा पुतळा नवी मुंबई पालिकेनं पुन्हा झाकला, तर पुन्हा गनिमी कावा करण्याचा मनसेचा इशारा। लाडक्या बहिणींना मोठा दिलासा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा।